हेलो स्टूडेंट्स, वेलकम बैक टू माय चैनल। और आज हम देखने वाले हैं स्टैंडर्ड 7 के मराठी लेसन के सेकंड चैप्टर का, जिसका नाम है श्यामचे बंधू प्रेम। दुसऱ्या लेसनचे श्यामचे बंधू प्रेम याचे क्वेश्चन आन्सर्स बघणार आहोत। तर चला बघूया। तो चला सुरू करते। प्रश्न पहिला आहे, खालील प्रश्नांची 1-2 वाक्यात उत्तरे लिहा। त्यातला अ आहे, नवीन पाऊस सुरू होण्याचा मातीवर काय परिणाम होतो? तर उत्तर आहे, नवीनच पाऊस जेव्हा सुरू होतो तेव्हा मातीचा एक रम्य सुंदर वास सुटत असतो। गंधवती पृथ्वी या वचनाची त्यावेळेस आठवण येते। सेकंड आ, श्यामने कोणता निश्चय केला? उत्तर, गणेश चतुर्थीस धाकट्या भावास कोट किंवा सदरा शिवून न्यावयाचा असे श्यामने निश्चय केला। ई, थर्ड वन, लहान भावाला आईने कसे समजावले? उत्तर, तुझे अण्णादादा मोठे होतील, रोजगारी होतील, मग तुला 6 महिन्यांनी नवीन सदरा शिवतील। आता नको हट्ट धरू, असे लहान भावाला आईने समजावले। फोर्थ वन, ई, श्यामचे वडील वरचेवर दापोलीला कशासाठी जात? उत्तर, श्यामचे वडील वरचेवर दापोलीला कोर्ट कचेरीच्या कामासाठी दापोलीला जात। नेक्स्ट, श्यामला चालण्याचे श्रम का वाटत नव्हते? उत्तर, श्यामने आपल्या भावासाठी नवीन कोट शिवला होता। तो आपल्या भावाला व आईला कधी दाखवेल व कधी घरी जाईन असे त्याला झाले होते, त्यामुळे त्याला चालण्याचे श्रम वाटत नव्हते। क्वेश्चन नंबर 2, प्रश्न दुसरा, खालील आकृत्या पूर्ण करा। त्यामध्ये पहिली आहे, श्यामला थंडीच्या दिवसात न मिळणाऱ्या गोष्टी। ते मी या प्रकारे लिहिले, आकृतीच्या स्वरूपात नाही लिहिलं आहे। उत्तर, मफलर, जॅकेटे, गरम कोट। सेकंड, श्यामने आणलेला नवीन कोट बघून त्याच्या आई वडिलांच्या मनात निर्माण झालेले प्रश्न। तर उत्तर आहे, कोट कोणाचा आहे? कोटाला पैसे कुठून आणले? आणि कोट शिवण्यासाठी कर्ज काढले का? प्रश्न तिसरा, का ते लिहा। त्यातलं पहिलं अ आहे, श्यामचे डोळे अश्रूंनी न्हाले होते। उत्तर, श्यामने आपल्या भावासाठी खाऊचे पैसे खर्च न करता स्वतः कोट शिवून घेतला होता व तो कोट हातात घेतल्यानंतर त्याला एवढा आनंद झाला की त्याचे डोळे अश्रूंनी न्हाले। सेकंड, श्याम ज्यांच्या घरी राहायचा त्यांनी त्याला जाऊ नको असे म्हटले, तर का म्हटले? उत्तर, पाऊस खूप आला होता, त्यामुळे नदी नाल्यांना पूर आले होते। पिसईचा पर्या, सोंडेघरचा पर्या यांना उतार नव्हते, त्यामुळे त्यांनी श्यामला जाऊ नको असे सांगितले। नेक्स्ट, ई, पिसईचा पर्या दुथडी भरून वाहत होता। उत्तर, तर का वाहत होता याचं उत्तर आहे, खूप पाऊस पडल्यामुळे तसेच त्याला उतार नसल्यामुळे पिसईचा पर्या दुथडी भरून वाहत होता। नेक्स्ट, दुसरी ई, श्यामने सांगितलेली हकीकत ऐकून आईला गहिवर आला। तर उत्तर आहे, श्यामने खाऊचे पैसे खर्च न करता आपल्या लहान भावाला कोट शिवला आणि भर पावसात आपल्या भावाला देण्यासाठी आला। त्याचे भावावरील हे अपार प्रेम पाहून आईला गहिवरून आले। तो आज के लिए ये वीडियो मैं यहीं पे एंड करती हूँ।
आई होप आपको ये क्वेश्चन आंसर से मदद मिलेगी। तो मिलते हैं नेक्स्ट वीडियो में, तब तक के लिए बाय।